डिस्काउंट का आज सलूनमध्ये आल्याबरोबर लगेच काम होतं, तर इथे मी काम करायला लागली. तर आज मला करायचा होता हेअर स्पा. तर इथे हेअर स्पा करायच्या आधी हेअर वॉश करायचं असते, तर मी हेअर वॉश वगैरे करून घेतला आणि नंतर आता इथे लागली मी हेअर स्पा करायला. तर इथे मी कोंब शोधते आहे, कारण इथे मला मोठा कोंब मिळत नाही आहे, तर मी तो शोधत होती. हेअर स्पा करताना केस ओलेच ठेवायचे असते, टॉवेलने थोडे पुसून टाकायचे, कोरडे करायचे आणि तसेच ठेवायचे. हेअर स्पा क्रीम अप्लाय करायच्या आधी मात्र केस थोडे खुले करून घ्यायचे, म्हणजेच कोंबणे थोडे प्लेन करून घ्यायचे, म्हणजे गुंता राहणार नाही केसामध्ये. आपल्याला गुंता ठेवायचा नसते हेअर स्पा करताना, तर तेच मी इथे करते आहे. तर काय झालं की मला इथे जागा नव्हती कॅमेरा ठेवायला, म्हणून मी बॅक साईडला कॅमेरा ठेवलेला आहे, त्यामुळे एवढं काही दिसत नाही आहे. कारण की माझ्या दोन्ही साईडला कॅमेरा ठेवायला जागाच नव्हती, त्यामुळे मी बॅक साईडला ठेवला. तर सर्वात आधी ते मी केस करून घेते आहे. आधी केस करून घेणार आहे आणि नंतर मग मी क्रीम अप्लाय करणार आहे. केसांचा गुंता काढून झाला की त्यानंतर करायचं असते केसांचं पार्टिशन. तर यांचे थिन केस होते, म्हणजेच पातळ होते, त्यामुळे मला जास्त पार्टिशन करावं नाही लागले. 2 पार्टिशनमध्येच झालं. पण जर जाडे केस असेल तेव्हा म्हटलं 5-6 पार्टिशन मात्र करावं लागेल केसांचे. तर इथे मी करून घेतलं. आणि आता मी हेअर स्पा क्रीम घेतला. तर इथे मी लॉरियलचं हेअर स्पा क्रीम घेतलं आणि यामध्ये टाकले आहे मी ॲम्पूल्स. तर इथे यांचे खूप केस ड्राय होते, त्यामुळे इथे मी स्मूथनेस करता टाकलेला आहे. इथे एक बॉटल आहे ते ॲम्पूल्स म्हणून, तर ती बॉटल अर्धी टाकून घेतली मी आणि आता अप्लाय करते केसांवर मी क्रीम. तर थोडे थोडे केस घेऊन आपल्याला पूर्ण केसांवर क्रीम अप्लाय करायचं असते. बघू शकता तुम्ही. हेअर स्पा करायला 1 तास लागतो आणि हेअर स्पा केल्यामुळे केस खूप छान होतात, स्मूथ होतात, त्याचबरोबर डॅन्ड्रफ होत नाही आणि केसांमध्ये काही स्किन प्रॉब्लेम होत नाही. तर 15 दिवसातून 1 वेळा तरी किंवा महिन्यातून 1 वेळा तरी नक्की हेअर स्पा करा. तर हेअर स्पाचा प्रॉपर व्हिडिओ मी तुमच्याशी नक्की शेअर करेल. आणि जे सलूनमध्ये जाऊ शकत नाही किंवा हे क्रीम अफोर्ड करू शकत नाही, त्यांच्याकरतासुद्धा मी हेअर स्पा नक्की सांगेन. तर आता काय करायचं आहे की आता क्रीम अप्लाय झालेला आहे आणि यानंतर छान हेड मसाज करायची आहे. 15 ते 20 मिनटं छान हेड मसाज द्यायची आहे. नेक वगैरे पकडून सर्व आपलं केसांना छान हेड मसाज द्यायची असते. अगदी सॉफ्ट याने हार्ड पद्धतीने द्यायची नसते, तर अगदी सॉफ्ट याने द्यायची असते. 15 ते 20 मिनटं हेड मसाज झाल्यानंतर द्यायची असते स्टीम. तर स्टीम आपल्याला पातळ केस जर आले तर फक्त 5 मिनटं द्यायची असते आणि थोडे जाडे केस राहिले तर आपण 5 ते 7 मिनटं फक्त द्यायची असते. जास्त वेळ स्टीम द्यायची नसते. स्टीम दिल्यानंतर 5 मिनटं रेस्ट द्यायचं केसांना आणि त्यानंतर हेअर वॉश करायचा. जोपर्यंत नॉर्मल टेम्परेचरवर केस येत नाही तोपर्यंत केस वॉश करायचे नाही आणि नॉर्मल टेम्परेचरवर केस आले की त्यानंतर वॉश करायचं आणि मग केस ड्राय करायचे. तर बस आता जास्त काही मी डिटेल्स आता सांगू शकत नाही किंवा यामध्ये मी दाखवलेलंसुद्धा नाही आहे. तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की मी प्रॉपर व्हिडिओ हेअर स्पाचा बनवणार आहे, ते तेव्हा नक्की तुम्हाला दाखवेल.
हॅलो नमस्कार, मी वीणा. स्वागत करते तुम्हा सर्वांचं वीणा लाईफस्टाईल या माझ्या मराठी ब्लॉग चॅनलवर. आणि आजचा दिवस तुम्हा सर्वांचा खूप छान जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. सो बरेच दिवस झालेले आहे, ब्लॉग येत नाही आहे, मी ब्लॉग टाकत नाही आहे, कारण की मला खूप काम आहे. त्या कामामुळे मी ब्लॉग टाकू शकत नाही आहे, एडिट होत नाही आहे, त्यामुळे ब्लॉग मी अपलोड करू शकत नाही आहे. पण आता मी रेग्युलर व्हिडिओज अपलोड करणार आहे. सो भरपूर कामं होती आज, तर ते सर्व केली आणि सलूनमध्ये आली. त्यानंतर सुद्धा काम होतं, ते सुद्धा केलं. आणि आता 2 वाजलेले आहेत, तर आता भूक लागलेली आहे. आता जाते मी जेवण करायला जाते आणि नंतर परत बोलते तुमच्याशी. तर बाहेर जाण्या छान पावसाचं वातावरण झालेलं आहे, ते सुद्धा दाखवते तुम्हाला की आमच्याकडे छान आताच पाऊस आलेला आहे. कारण आमच्याकडे 15 दिवस झालेले आहे, पाऊसच येत नाही आहे. तर आज खूप छान वाटत आहे पाऊस आला. तर पाऊस सुरू आहे, 15 दिवसानंतर आज पाऊस आला आमच्याकडे आणि खूप मस्त सुरू आहे पाऊस. पण बोलणं नाही होऊ शकत, कारण की आज मी इकडे सलूनमध्ये आहे आणि कपडे वगैरे नाही आहे, त्यामुळे बोलणं नाही होऊ शकत. तर खूप इच्छा होते की मस्त पावसामध्ये बोलणं व्हायचं, पण होत नाही आहे. बघा किती मस्त पाऊस सुरू आहे. किती मस्त सुंदर असं पाऊस येत आहे. चला पावसाची बंद करून, कारण की हवा येते तर इकडे खूप कचरा वगैरे येतो, म्हणून डोर बंद ठेवायचं असते. आता 8 वाजलेले आहे आणि आता मी निघते आहे घरी. तर आजचा दिवसभराचं रुटीन काय होतं हे मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि हो, माझे नवनवीन व्हिडिओज बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून पुढचे येणारे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळेल. तर चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, गुड नाईट.